मॅरेथॉन आणि विभागीय कलाक्रीडा महोत्सवानंतर आता वसई विरार शहर महानगरपालिकेने रायफल शूटिंग देखील बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। येत्या 11 नोव्हेंबरला जे आहेत की स्टेट नॅशनल लेवलच्या रायफल शूटिंगच्या स्पर्धा होतात आणि त्याचे विद्यार्थी जे आहेत वसईमध्ये प्रॅक्टिससाठी किंवा शिकण्यासाठी येतात। आज सकाळी जवळपास कल्याण असेल, दहिसर असेल, आसपासून जवळपास 20 ते 25 मुले इथे आली होती आणि इथे आल्यानंतर पाहिलं त्याला टाळे ठोकलेलं आहे आणि जी त्या लोकांनी जर माहिती घेतली तेव्हा अशी माहिती समोर आली की याचा कॉन्ट्रॅक्ट संपला आहे आणि त्यामुळे हा टाळं ठोकलेला आहे। अखेर बहुजन विकास आघाडीने याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन हे टाळं उघडलं आणि पुन्हा या तरुणांना जे आहे की रायफल शूटिंग करायला मिळालेलं आहे। वसई पश्चिमेच्या जे आहे तुम्ही पाहिलं तर स्विमिंग पूलच्या वर हे रायफल शूटिंगचं केंद्र होतं। गेल्या अनेक दिवसापासून तिथे आहे, अनेक लोक इथे प्रॅक्टिससाठी देतात। वसई पश्चिमेच्या खेळाडूंसाठी रायफल शूटिंग सुरू केली होती आणि वसई विरारसह बाहेरील खेळाडू सराव करण्यासाठी येतात आणि येत्या 11 नोव्हेंबरला भोपाळ येथे राष्ट्रीय स्पर्धा आहेत। सकाळी हे खेळाडू नवघर माणिकपूर येथील शूटिंग रेंज केंद्रात आले, मात्र ठेक्याची मुदत संपल्याने मंगळवारी या केंद्राला टाळे ठोकण्यात आले होते। त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती आणि विद्यार्थ्यांनी आरडाओरडा देखील केला होता की आता 11 तारखेला आमच्या कॉम्पिटिशन आम्ही प्रॅक्टिस कुठे करायची। अखेर बहुजन विकास आघाडीने यात पुढाकार घेतला आणि तिकडच्या सहाय्यक आयुक्त संगीता गाडीगावकर यांची चर्चा केल्यानंतर हे टाळे अखल उघडण्यात आलेलं आहे। या संतप्त विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया आपण ऐकूयात। सकाळीच माझ्याकडे काही पालक आले आणि अंबाडी रोडची जी स्विमिंग पूलच्या बाजूला इमारत आहे त्याच्यात शूटिंग रेंजचे क्लासेस चालू आहेत आणि ते बंद आहेत आणि आमचं सामान देखील तिकडे अडकलेलं आहे असं बोलले। तर मी लगेच इथल्या असिस्टंट कमिशनर संगीता गाडीगावकर, डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर अजित मुठे आणि ॲडिशनल कमिशनर संजय हेरवाडे यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की त्वरित हे ओपन करत आहोत, कारण नोव्हेंबरमध्ये नॅशनल लेवलच्या त्यांच्या स्पर्धा आहेत विद्यार्थ्यांच्या आणि त्यांना प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। महत्त्वाचं म्हणजे ही शूटिंग रेंज हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि सुमा शिरूर यांच्या हस्ते ओपनिंग केलेली होती आणि त्या माध्यमातून जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर शूटिंग रेंजचे खेळाडू निर्माण होत आहेत। त्यामुळे अशा परिस्थितीत हे राजकारण किंवा काय इथे आणू नये। प्रशासकीय राजवटीत एवढा गोंधळ झालेला आहे की खेळांच्या बाबतीत काही राजकारण खेळलं जातं आहे असा संशय नागरिकांना येत आहे, कारण आंतरराष्ट्रीय दर्जाची महापौर मॅरेथॉन बंद झाली। विभागीय कलाक्रीडा महोत्सव जो नवघर माणिकपूर, सोपारा आणि विरारला होत आहे तो पण बंद केला। ह्या माध्यमातून विभागीय कलाक्रीडा माध्यमातून खेळाडू निर्माण होऊन ते तालुका कलाक्रीडामध्ये आपलं कौशल्य दाखवत असत आणि एकंदरीत इतकी वर्ष महापालिका किंवा आपल्या नगर परिषदेपासून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम जे चाललेलं होतं ते आता कुठेतरी बंद पडत आहे आणि त्यामुळे याच्यात प्रशासकांच्या माध्यमातून राजकारण खेळलं जात आहे की काय असा संशय तमाम नागरिकांना येत आहे आणि त्यामुळे ही फार खेळांच्या दृष्टीने वाईट गोष्ट आहे असं मला वाटतं। माझं नाव समिधा आहे, मी नॅशनल 10 मीटर एअर पिस्टल शूटर आहे नॅशनल लेवलची। आमच्या आता युनिव्हर्सिटीच्या मॅचेस आहेत, प्री नॅशनल्स आहेत। फ्रायडेपासून आमच्या मॅचेस चालू होत आहेत। आम्हाला आमच्या वेपन्स घेऊन मॅचेससाठी जायचं आहे। आमची प्रॅक्टिस पण 2 दिवस झाले बंद आहे। कशासाठी बंद आहे म्हणजे? कॉन्ट्रॅक्ट संपला आहे आणि एक्सटेन्शन देत नाही आहे। सॉरी, मी नालासोपाऱ्याला राहते आणि आमच्याकडे टिटवाळ्यापासून येणार आहेत शूटर्स, टिटवाळा, कल्याण त्या साईडनी पण येणार आहेत। माझं नाव यशवी धामणकर आहे आणि काल रात्री अचानक मेसेज आला की शूटिंग रेंज बंद करण्यात आलेली आहे। ॲक्च्युली आमच्या युनिव्हर्सिटीच्या मॅचेस आहेत, मुंबई युनिव्हर्सिटीच्या, आणि आमच्यासोबत जवळजवळ दहिसरपासून, पालघरपासून, टिटवाळा का सगळीकडून प्लेयर्स येतात आणि ही रेंज चालू ठेवावी ही आमची पूर्णपणे हे आहे, बिकॉज ही रेंज वसई विरार, पालघर या पूर्ण ह्याच्यामध्ये सगळ्यात वेल इक्विप्ड रेंज आहे आणि त्यात आमचे नॅशनल्स येत आहेत, ट्रायल्स येत आहेत, सगळंच खोळंबलं आहे। आज किती मुलं आले इकडे आणि काय झालं? ॲक्च्युली झालेलं आहे, आम्ही 20-50 जण आहोत इथे सध्या आणि अचानक काल रात्री मेसेज आला की कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे आणि तो एक्सटेंड केला जात नाही आहे VVCMC कडून। मी कपिल पाटील, राहणार दिवाणमान। काल मला मुलाचा फोन आला की ते रेंज बंद झालं आहे कारण काय यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झालं नाही आहे। तो एवढा डिप्रेस झाला की तो सरळ रडायला लागला की आता नॅशनल्स आहेत, प्री नॅशनलचे आमचं कॉम्पिटिशनचं प्रॅक्टिस चालू आहे आणि करायचं काय। तो 2 दिवसापासून जेवत नाही आणि आज पण रडत होता की पप्पा आता समजा रेंज बंद झाली तर तो पुढे प्रॅक्टिस करणार काय, कारण काय वसई, विरार, दहिसर, बोरिवली
त्या रेंजमध्ये हा रेंज सर्वोत्तम आहे. अगर प्रॅक्टिस करावी लागली तर त्याला पनवेल किंवा अंधेरी साईडला जावं लागेल, वाशीला. तर हा लहान मुलगा असं ट्रॅव्हल करू शकत नाही. म्हणून हे रेंज आम्हाला पाहिजेच पाहिजे. आणि जे कोचेस जे आहेत ते सर्व वेल ट्रेंड आहेत. आणि इकडे सगळे पालक इथे जमा आहोत, कारण आम्हाला सगळ्यांना अचानक कळवण्यात आलं की उद्यापासून शूटिंग रेंज बंद होते. ही शूटिंग रेंज वसई विरार शहर महानगरपालिकेची आहे, जी गेले 7-8 वर्ष चालू आहे. ज्याच्यामुळे आज आपल्या इथे जे बाजूला जमलेले आहेत ते सगळे पोरं जी खेळणारी आहेत ती युनिव्हर्सिटी लेवल, नॅशनल लेवलला खेळणारी आहेत. आणि त्यांची प्रॅक्टिस अचानक बंद होते. आता ह्या हप्त्यात पुढचे म्हणजे लगेचच बुधवार शुक्रवारपासून युनिव्हर्सिटीचे गेम्स आहेत, इंटर युनिव्हर्सिटीचे गेम्स आहेत, नंतर नॅशनल्स येत आहेत. तर मुलांना प्रॅक्टिस करायला मुलं कुठे जाणार? कारण दहिसरपासून पालघर इवन अगदी ठाणे कल्याणपर्यंत अशी कुठेही रेंज नाही आहे. आणि जी मुलं आहेत ती इथे सतत प्रॅक्टिसला येतात. अचानक प्रॅक्टिस झाल्यामुळे त्यांना पुढे प्रॅक्टिस न करता आली तर पुढे जे गेम्स येणार आहेत त्याच्यामध्ये ते काही खेळू शकणार नाही आहेत. तसेच त्यांचे सगळे इक्विपमेंटसुद्धा आतमध्ये आहेत. तर आमची अशी रिक्वेस्ट आहे VVCMCला की त्यांनी ही रेंज कंटिन्यू करून मुलांना प्रॅक्टिससाठी द्यावे. आणि जे कोचेस आहेत त्यांनासुद्धा अगदी कंटिन्यू करावं, जेणेकरून त्यांचे नॅशनल्स आणि जे काही ट्रायल्स आहेत ते त्यांना व्यवस्थितरित्या खेळता येतील. आणि हा तोडगा त्यांनी अगदी शांततेने आणि व्यवस्थितरित्या हाताळून रेंज न बंद करता त्यांनी याच्यावरती काहीतरी तोडगा करावा, जेणेकरून पालकांना आणि इथल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांची प्रॅक्टिस सुरू राहील. आणि खेळामध्ये कुठलीही पॉलिटिक्स असू नये असं मला वाटतं. तर ती पॉलिटिक्स न आणता ही रेंज सतत चालू राहावी या दृष्टीने आम्ही BJP असो किंवा अगदी बहुजन विकास आघाडी असो, या सर्वांना आम्ही पालकांतर्फे एक विनंती करतो की तुम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान करू नका आणि ही रेंज कंटिन्यू करा, जेणेकरून आणि आमच्या पालकांचे जे काही सहकार्य हवे ते आम्ही करायला तयार आहोत. परंतु ही रेंज त्यांनी बंद करू नये हीच सगळ्यांना विनंती आहे. आणि आम्ही पालक VVCMC सगळ्यांच्या सोबत आहोत आणि कुठलीही परिस्थिती असेल त्याला आम्ही सामोरे जायला तयार आहोत.